वहिनी एक चपाती द्या हो. पीठ संपलं चपातीचं. मस्त खायला पाहिजे, खायला कारण धरणीला बार. अगं सारिका चपाती आहेत की दे की त्याला एक. ओ ढीगभर वजन वाढले त्यांचं, काय गरज नाही, बास होतंय तेवढंच. कमवायची अक्कल नाही आणि खायला पाहिजे. नाही दादा नको राहू दे, पोट भरले माझं. दादा मी मित्रांसोबत बाहेर जाणार आहे, 1000 रुपये दे की. ओ काय पैसे द्यायला लागलाय त्यांना? त्यांनी कायम नुसतं आयतं खायला शिकलं. ओ आई तुम्हाला पण हे दिसत नाही काय? बघा तेव्हा ते बारकं पोरगं नुसतं आयतं बसून खात असते मोठ्या पोरग्याच्या जीवावर. जरा सुद्धा काय बोलत नाही, लाडाडून ठेवले नुसतं. ओ भाऊजी तुम्हाला जर ह्या घरात राहायचं असेल ना तर तुम्हाला कमवायला पाहिजे, आयतं मिळणार नाही खायला. सारिका तोंड सांभाळून बोल जरा, भाऊ आहे तो माझा. दादा बरोबर बोलालेत वहिनी, जेव्हा मी स्वतःच्या पायावर उभा राहीन तेव्हाच येणार मी ह्या घरात. अडवू नकोस तुम्हाला. चला वहिनी येतो. अरे राजू झालं तुझ्या मनासारखं? आता तू सुद्धा निघचाल या घरातलं. अरे राम तिनं बरोबर केलंय, तिचं काय चुकलं नाही. अरे तिने जे केले त्याच्या चांगल्यासाठीच केलंय. अरे राम कुठल्याही माणसाला जोपर्यंत आपली घरातली माणसं काजल टोचल असं बोलत नाही तोपर्यंत ते माणूस कधी सुधारत नाही. तिला आता दोष देऊ नको रे. ती बाहेर पडलाय का नाही, स्वतःच्या पायावर उभा राहतो का नाही बघ. हो या हो, तुम्ही काळजी करू नका. मी आपल्या भाऊजींच्या चांगल्यासाठीच केलंय हे सगळं. आपलं घर चांगलं राहावं आणि आपल्या घरातल्या सगळ्यांना नाव जावं एवढंच मला वाटतंय.